यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीच्या परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय कोणत्याही परिस्थितीत मागे घेणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं। हा निर्णय 2022 मध्येच झाला होता, मात्र लगेच अंमलबजावणी करू नये अशी मागणी झाल्यानं याच्या अंमलबजावणीला 2025 पर्यंत मुदत दिली होती। काही मूढभर शिकवणी वर्ग याविरोधात परीक्षार्थींची दिशाभूल करतायत, मात्र ही परीक्षा पद्धती विद्यार्थ्यांच्या हिताची आहे असं मुख्यमंत्री यांनी म्हटलं आहे। की आम्ही हा डेफर करतो आणि 2025 पासून लागू करू। त्यामुळे 22 मध्ये घोषणा केलेली आहे की आता तुम्हाला 3 अटेम्प्ट अजून आहेत, 25 पासून आपण हे लागू करू। त्यानुसार आता हे लागू केलेलं आहे, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये हे परत घेण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही। माझी सभागृहातल्याही सगळ्या सदस्यांना विनंती आहे की काही मूढभर जे कोचिंग क्लासेसचे लोक आहेत हे अशा प्रकारचं लोकांना मुलांना त्या ठिकाणी एक प्रकारे उचकवण्याचं काम करतात आणि हा पॅटर्न नको म्हणून सांगतात। पण आपण सगळ्यांनी आपल्या मुलांच्या भवितव्याचा विचार करून आणि आपली मुलं जास्तीत जास्त यूपीएससीत गेली पाहिजे याचा विचार करून आता या मागणीला खतपाणी नाही घातलं पाहिजे आणि आता या वर्षीपासून डिस्क्रिप्टिव्ह आपण केलं पाहिजे। सरकारच्या विभागांनी आकृतीबंध तयार करून मागणी केल्यानंतर एमपीएससीकडून परीक्षा घेतली जाते असं मंत्री आशिष शेलार यांनी सांगितलं। कोणत्याही परीक्षार्थींवर सरकार अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली। पूर्व परीक्षेसाठी देण्यात आलेले ईडब्ल्यूएस आणि एसईबीसीचे पर्याय मुख्य परीक्षेसाठी लिंकवर उपलब्ध करून दिले जातील, तसंच एनसीसी प्रमाणपत्र देखील मुलाखतीच्या वेळी ग्राह्य धरलं जाईल असं शेलार यांनी सांगितलं।